नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आरंभ या सिरीज मध्ये. तर आरंभ या सिरीज मध्ये काय होणार आहे, तर जेवढे पण MBBS, BDS, BAMS, BHMS या कॉलेजेसचे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज काय बघणार आहोत आपण, तर कट ऑफ बघणार आहोत. काय बघणार आहोत? कट ऑफ. हे कट ऑफ 2025 चा असणार आहे. कधीचा असणार आहे? 2025 चा. ठीक आहे. याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजचा आपण कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज कट ऑफ बघणार आहोत. ठीक आहे. या सिरीजचं नाव काय दिलेलं आहे आपण, तर आरंभ सिरीज दिलेलं आहे. त्याच्यासोबतच एक अजून सिरीज आहे ज्याचं नाव आहे प्रचंड सिरीज. प्रचंड सिरीज मध्ये काय होणार आहे, तर प्रचंड सिरीज मध्ये सगळ्या कॉलेजेसचे MBBS, BDS, BAMS, BHMS सगळ्या कॉलेजेसचे कॉलेज वाईज काय होणार आहे, तर रिव्ह्यू दिले जाणार आहे तुम्हाला. तर नक्कीच तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन प्रचंड आणि आरंभ सिरीज बघू शकतात. सगळ्यांसाठीच हे व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे. तर मला तुमच्यासोबत एक नम्र विनंती आहे की या सगळ्या गोष्टीला खूप जास्त मेहनत लागत असते, तर कृपया तुम्ही ही माझी नम्र विनंती स्वीकारावी आणि जे हा व्हिडिओ आहे, ही सिरीज आहे, ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे गेली पाहिजे असं तुम्ही या व्हिडिओला शेअर करायला पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायला नाही पाहिजे. फक्त एवढीच तुम्हाला माझी विनंती आहे. चालेल. तर याच्यानंतर अत्यंत महत्वाचा मुद्दा की चॉईस फिलिंग ही अत्यंत महत्वाची असते. काउन्सिलिंग मध्ये 99% जे महत्वाचं असतं ते असते चॉईस फिलिंग. सगळं झालेलं आहे आणि चॉईस फिलिंग सगळ्यात महत्वाची असते. तर जर का तुम्हाला परफेक्ट चॉईस फिलिंग हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला खाली नंबरच दिसत असेल फॉर परफेक्ट चॉईस फिलिंग कॉन्टॅक्ट ऑन 7887559633. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप वरती लिस्ट असं टाकायचं आहे. ठीक आहे. चालेल. आता तुम्ही लिस्ट ही मेडिकल सिम्प्लिफाईड वरूनच का घेतली पाहिजे, तर त्याचं एक कारण आहे. कारण असं आहे की इथं परफेक्ट चॉईसेस असतात आणि कट ऑफ असतो त्या पर्टिक्युलर राऊंडचा. ही जी चॉईसेस असतात ते डिपेंड करतात तुमच्या चॉईसेस आणि प्रेफरन्सेस वरती. डिपेंड अपॉन युअर AIR, SML आणि बजेट आणि प्रायोरिटी. आणि हे फक्त स्टेट कोटासाठी असते. ठीक आहे. जर का तुम्हाला एक पर्टिक्युलर राऊंडचा हवा असेल तर तुम्हाला 1,500 रुपये खर्च येतो आणि सगळ्या राऊंडचं जर का हवा असेल तर 3,500 रुपये तुम्हाला खर्च येतो. याच्यामध्ये तुमच्या 2,500 रुपये वाचतात. ठीक आहे. आता अत्यंत महत्वाचा डाटा तुमच्या सोबत शेअर करत आहे मी. तो डाटा असा आहे की 93% स्टुडंट चॉईस फिलिंग मध्ये राऊंड मध्ये मिस्टेक करतात. मागच्या वर्षीच्या अनुभवानं मी सांगत आहे तुम्हाला आणि तुम्ही स्वतः सुद्धा अनुभवाल की पहिल्या राऊंड मध्ये आम्ही चॉईस फिलिंग मध्ये केवढी मोठी मिस्टेक केलेली आहे. त्याच्यानंतर नो वन टेल हाऊ टू चॉईस फिलिंग, म्हणजे कोणीच तुम्हाला सांगत नाही की तुम्ही चॉईस फिलिंग कशी करावी. त्याच्यानंतर रँक चांगली असते पण लो ग्रेडेड कॉलेज भेटतं. रँक चांगली असते पण कॉलेजच अलॉट होत नाही, किंवा जे कॉलेज आहे यू कॅन फील वन कॉलेजेस आणि मेनी कॉलेजेस, हे पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहित नसतं. ठीक आहे. चालेल. याच्यानंतर तुम्हाला काय काय भेटणार आहे चॉईस फिलिंग मध्ये ते पण समजणं अत्यंत गरजेचं की 1,500 रुपये तुम्ही दिले त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला पेड ग्रुप मध्ये ऍड करण्यात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटेल की कॉलेज वाईज रिव्ह्यू भेटेल. प्रत्येक कॉलेजचं रिव्ह्यू भेटेल, ज्यामध्ये काय असणार आहे, तर प्रत्येक कॉलेजचं कॅटेगरी प्रत्येक कॉलेजचं काय असणार आहे त्यामध्ये, की प्रचंड सिरीज तर तुम्ही बघितलीच असेल, त्यामध्ये तुम्ही हे पण बघितलं असेल की प्रत्येक कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट इयर, कॉलेजचं कोड, कॉलेजची फॅकल्टी कशी आहे, कॉलेजची कॉलेज रेटिंग कशी आहे, कॉलेज कुठं आहे, कॉलेजचं डिस्टन्स किती आहे सिटी पासून, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या कॉलेज रिव्ह्यू PDF मध्ये भेटत असते. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला भेटत असतो मागच्या वर्षीचा, कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज. चा. त्याच्यासोबतच हे जो राऊंड संपला, तो पर्टिक्युलर राऊंड संपला, तर त्याच राऊंडचं तुम्हाला काय भेटत असतं, हे सेम भेटत असतं त्या पर्टिक्युलर राऊंडचं. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे हा चौथी गोष्ट झाली. आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक पर्सनलाइज लिस्ट भेटते. ही महाराष्ट्रामध्ये कोणीच देत नाही. सगळे काही काय करतात की म्हणतात चला कॉमन लिस्ट टाकून टाकतात ग्रुपवरती आणि सांगतात तुमच्या हिशोबानुसार कॉलेज निवडा. ही चुकीची पद्धत आहे. जर का तुम्ही कोणाकडून पैसे घेत आहात तर कृपया करून तुम्ही त्यांची पर्सनलाइज लिस्ट बनवून द्या. तुमच्या काउन्सिलरला सांगा की तुम्ही पर्सनलाइज लिस्ट बनवून द्या आम्हाला, तुम्ही आमच्याकडून पैसे घेतलेले आहे 5,000, असं सांगणं गरजेचं आहे. समजलं तुम्हाला? ओके.
तर मेडिकल सिम्प्लिफाईडची पर्सनलाइज लिस्ट कशी असते, तर इथं तुमचं नाव असतं, कॅटेगरी असते, ऑल इंडिया रँक असतं आणि कॉन्टॅक्ट नंबर असतं. ठीक आहे. त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांना एक नोट दिला जातो, ते त्यांच्या कॅटेगरी, ऑल इंडिया रँक हे सगळं बघून दिला जात असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आता सायलेंट फीचर काय आपल्या लिस्टचे, तर पर्सनलाइज असते लिस्ट, अकॉर्डिंग टू युअर प्रायोरिटी असते, कॉमन लिस्ट नसते, तुमची प्रायोरिटी अगोदर सेट केली जाते, नंतर अंडरस्टँड केली जाते तुमची प्रायोरिटी, कट ऑफ ऑफ दॅट पर्टिक्युलर राऊंड हे तर सांगितलंच मी, नो एजंट ऑर समवन एल्स इन्व्हॉल्वमेंट, कोणाचंच इन्व्हॉल्वमेंट राहत नाही, मी स्वतः तुम्हाला बोलत असतो आणि मी स्वतः तुमची प्रायोरिटी सेट करत असतो की गव्हर्नमेंट पाहिजे, सेमी गव्हर्नमेंट पाहिजे, टॉपचे पाहिजे, सिटी वाईज पाहिजे की सिलेक्टेड कॉलेजेस पाहिजे, आणि नंतर हे कोड तुमचे भरले जात असतात. इथं समजा एखादा विद्यार्थी आहे, मी त्याच्यासोबत बोलल्यानंतर मी त्याला सांगेल दादा तुला काय हवं आहे, किंवा पॅरेंट्स सोबत, तर ते म्हणतील मला गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट. ठीक आहे, अगोदर आपण मग गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकू. ठीक आहे, नंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकू. नंतर टॉप वाईज पाहिजे तुला की सिटी वाईज पाहिजे, तर त्याने जर का सांगितलं मला टॉप वाईज पाहिजे, महाराष्ट्रातलं माझ्या रँकनुसार मला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट झालं पाहिजे, तर मग तशी लिस्ट बनत असते. जर का त्याने सांगितलं मला सिटी वाईज पाहिजे, तर मग तशी लिस्ट बनत असते. सिटी इथं टाकल्या जात असतात, संभाजीनगर, जालना, ठीक आहे, त्याच्यासोबतच बुलढाणा, त्याच्यासोबतच अमरावती, त्याच्यासोबतच नागपूर, पुणे, मुंबई, अशा सिटी. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके, चालेल. त्याच्यानंतर 2025 मध्ये 765 लिस्ट आपण दिलेल्या आहे आणि 765 पैकी किमान 700 प्लस विद्यार्थ्यांचा आपण नंबर त्यांच्या रँक नुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट करून देण्यात आलेला आहे त्यांना. हे बघा, ठीक आहे, अशा लिस्ट असतात. हे सगळ्यांच्या वैयक्तिक लिस्ट असतात. चालेल, हे फक्त आणि फक्त स्टेट कोटासाठी असते. तर याची फीस राऊंड 1 साठी किती आहे, तर राऊंड 1 साठी याची फीस आहे तुम्हाला 1,500 रुपये, आणि सगळ्या राऊंडची घेतली तुम्ही तर ही फीस तुम्हाला पडते 3,500 रुपये. ठीक आहे, एखादा पर्टिक्युलर कोर्सला समजा BAMS ला 3,500 रुपये, BHMS ला 3,500, BDS ला 3,500, MBBS ला 3,500. समजलं तुम्हाला? ओके. आता याच्यामध्ये काय आहे ना, कॉमन मिस्टेक काय करतात तुम्ही, जर का माझ्याकडून नाचल घ्यायची काही हरकत नाही, पण एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा, ज्याच्याकडून पण घेत असाल त्यांना हे विसरायला विसरू नका की पर्सनलाइज लिस्ट असेल का आमची, किंवा कोणत्या काउन्सिलर करून पण तुम्ही काउन्सिलिंग लावली असेल तर त्यांना सांगा की पर्सनलाइज लिस्ट देणं गरजेचं आहे, अथवा पैसे कशाचे घेतले, कारण 99% जी काउन्सिलिंग असते ती चॉईस फिलिंगच असते, हे समजणं इथं अत्यंत गरजेचं, सगळ्या विद्यार्थ्यांना समजणं गरजेचं. ठीक आहे. हा, आता बिकॉज ऑफ कट ऑफ खूप सारे कॉमन मिस्टेक काय आहे, तर विदाउट प्रॉपर कॉलेज नॉलेज तुम्हाला नसतं, कुठलचे कॉलेज तुम्ही टाकतात, रॅन्डम कॉलेज तुम्ही सिलेक्ट करतात, कॉमन लिस्ट जी टाकलेली असते ग्रुपवरती ते सिरियलनं टाकून देतात, किंवा रॉंग गायडन्सनं. आता रॉंग गायडन्स कसं देतात लोक, तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे मी. ड्यू टू पीर प्रेशर, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने तो कॉलेज टाकला तर मी पण तोच कॉलेज टाकेल. त्याच्यासोबतच एक कॅन्डिडेट 1 आहे आता, खूप मोठा गैरसमज विद्यार्थ्यांचा, की खूप जास्त मोठा गैरसमज आहे, मला यावर्षी पण हेच दिसायला मिळणार आहे की विद्यार्थ्यांनी कट ऑफ नुसार लिस्ट बनवली. अत्यंत चुकीची पद्धत ती असते, खूप जास्त चुकीची पद्धत असते, कारण तुम्हाला स्वतःला माहित असणं गरजेचं की जे पण सिलेक्शन होतात ते मेरिट नुसार होतात, मेरिट नुसारच नंबर लागत असतात, आणि तुमची ऑल इंडिया रँक आणि SML सेम नसते. याचा अर्थ तुम्ही कॉलेज जो असतो तो कुठं पण टाकला तर काही होत नाही, हे तुम्हाला बावळे बनवत आहे, चुकीच्या इन्फॉर्मेशन देत आहे. कारण तुम्हाला हे समजणं गरजेचं की ऑल इंडिया रँक आणि SML कोणत्याच विद्यार्थ्याची सारखी असू शकत नाही, जरी त्याचे मार्क जरी सारखे असले तरी. बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी, बिकॉज ऑफ कट ऑफ मुळे की काय होऊ शकतं, की एखाद्या विद्यार्थ्याने जर का कट ऑफ नुसार लिस्ट बनवली असेल तर त्याचं काय होणार आहे ते सुद्धा मी सांगतो तुम्हाला. एक कॅन्डिडेट 1 आहे, एक कॅन्डिडेट 2 आहे, दोन्हीचे 356 मार्क आहे. एक विद्यार्थीची ऑल इंडिया रँक 4,22,233 आहे, एक विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक 4,22,238 आहे, कारण दोन्हीची रँक तर सारखी नाही असणार, SML पण सारखा नसणार. एकाची SML आहे 28,334, एकाचा SML आहे 28,336. दोन्ही कॅन्डिडेट SC कॅटेगरी मध्ये आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? आणि एक कॉलेज आहे 3390 म्हणून, धनेश्वरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, त्यामध्ये एकच SCचं सीट बाकी आहे, आणि त्याचं कट ऑफ कुठं ना कुठं या विद्यार्थ्यांसोबत मॅच होत आहे. ठीक आहे, 356 पर्यंत त्यांचं कट ऑफ आलेलं आहे त्या कॉलेजचं, किंवा ऑल इंडिया रँक 4,22,233 पर्यंत आलेलं आहे त्यांचं कट ऑफ. ठीक आहे,
तर आता या विद्यार्थ्याने हा खूप जास्त हुशार होता, याने कट ऑफ नुसार लिस्ट बनवली होती. कोणी? कॅन्डिडेट 2 न. तर यानं हा कॉलेज कुठे टाकला? 1 नंबर वरती टाकला. कारण त्याला असं वाटलं की हा कॉलेज आपल्याला अलॉट होऊ शकतो. तर 1 नंबर वरती टाकला. पण हा विद्यार्थी कसा होता? थोडा भोळा-बाळा होता. त्याने मस्त प्रायोरिटी सेट केली. मेडिकल सिम्प्लिफाईड वरून लिस्ट घेतली. ठीक आहे. आणि मेडिकल सिम्प्लिफाईडने त्याला म्हटलं की आपण प्रायोरिटीनुसार बनवूया. ठीक आहे. आणि त्यांना हाच कॉलेज 79 वरती ठेवला आणि टॉपचे कॉलेजेस वरती ठेवले. ठीक आहे. आता खूप सारे व्हिडिओज असे पडलेले आहे की ते म्हणतील तुम्हाला की कॅन्डिडेट 2 ला नंबर लागेल, कारण त्यानं गेम खेळला आहे, 1 नंबर वरती कॉलेज ठेवला आहे, कट ऑफ नुसार त्यानं लिस्ट बनवली म्हणून याला नंबर लागेल. पण त्यांना एवढी मात्र समज नाही, त्यांना एवढी मात्र अक्कल नाही की त्यांना हे माहित नाही की मेरिट नुसार नंबर लागत असतात. का? कारण याची एसएमएल बघा तुम्ही 4,22,233 आहे. हा मेरिटचा विद्यार्थी आहे. यानं कुठं पण ठेवला असेल कॉलेज तर यालाच कॉलेज अलॉट होणार, जरी कॉलेजमध्ये एकच सीट असेल तरी सुद्धा. तर एवढं समजावणं, जे पण तुम्हाला सांगत असेल कट ऑफ नुसार बनव, तर एवढं समजावणं त्या लोकांना अत्यंत गरजेचं आहे की मेरिट नुसार नंबर लागतात. फक्त कॉन्सिलर होऊन चालत नाही, सगळी इन्फॉर्मेशन पण हवी असते. चालेल. तर 2025चा कट ऑफ तुमच्या समोर दिसत आहे. हे 2025चा कट ऑफ आहे मागच्या वर्षीचा, कारण आता हे तर आलेले नाही. जर का तुम्ही मला या व्हिडिओवरती सपोर्ट केला तर मी 100% तुम्हाला प्रॉमिस करतो, जर का हा व्हिडिओ 10,000च्या प्लस व्ह्यू असला तर मी प्रत्येक राऊंडचं असंच कट ऑफ तुम्हाला दाखवणार. तर शेअर करा, खूप जास्त शेअर करा. मी प्रत्येक व्हिडिओ बनवणार. ठीक आहे, तुमच्यासाठीच. चालेल. कॉलेज वाईज एससी गव्हर्नमेंट, सगळ्यात अगोदर एससी कॅटेगरी बी रेडी. एससी कॅटेगरीचे विद्यार्थी जे पण असाल यांनी लक्ष द्यायचं आहे. तर एससी कॅटेगरी मधून असाल तुम्ही आणि गव्हर्नमेंट बीडीएस कॉलेज तुम्हाला जर का हवं असेल तर बघा, मागच्या वर्षी जीडीसी मुंबईमध्ये 1,78,071 फर्स्ट राऊंडचा कट ऑफ गेला होता आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ गेला होता 2,09,900. नायर कॉलेजमध्ये 1,66,699 गेला होता आणि लास्ट राऊंड पर्यंत हा कट ऑफ 2,11,219 गेला होता. जीडीसी जळगाव 2,23,200 असा गेला होता. शेवटच्या राऊंड पर्यंत 4,64,856 असा गेला होता. जीडीसी नागपूर 1,77,880 असा गेला होता. शेवटच्या राऊंड मध्ये 2,13,641 असा गेला होता. जीडीसी संभाजीनगर बघून घ्या, 1,82,488. शेवटचा राऊंडचा कट ऑफ 2,22,774 असा गेला होता. चालेल. प्रायव्हेट कॉलेजला बघून घेऊ, जे पण एससी कॅन्डिडेट विद्यार्थी आहे बघून घ्या. आता सगळ्यात अगोदर व्ही पाटील डीसी सांगली, फर्स्ट राऊंडचा कट ऑफ 3,15,239. शेवटचा राऊंडचा कट ऑफ 3,24,251. ठीक आहे. एमजीएम नाशिकचं कॉलेज आहे 3 लाख. एमजीबीएम 3,15,003. 3,43,384 लास्ट राऊंडचा कट ऑफ. लास्ट राऊंडचा कट ऑफ हा स्ट्रे वॅकन्सी क्लोजिंग रँक आहे. क्लोजिंग रँक. ओके. तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ नाही आहे. क्लोजिंग रँक इथं विद्यार्थी क्लोज झाला होता एससी कॅटेगरीचा. वायएमटी न्यू मुंबई 2,39,476. 2,90,845. डीवाय पाटील लोहगाव पुणे 2,32,516. 3,01,758. एसएमबीटी संगमनेर 2,92,831. 3,69,529. पीडीयू डीसी सोलापूर बघून घ्या, 3,88,964. 4,86,985. आता हा मायनॉरिटी कॉलेज आहे, तर एससी कॅटेगरीसाठी इथं कोणतीही सवलत तुम्हाला दिसायला मिळणार नाही. तर ओपन इथं सिलेक्शन होत नाही, इथं फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होतात. कोरे डीसी जळगाव कोल्हापूर 3,26,145. 3,59,052. एसीपीएम धुळे 3,30,658. 3,82,490. तेरणा न्यू मुंबई 2,38,990. 2,66,828. त्याच्यानंतर एमजीएम न्यू मुंबई 2,12,811. 2,37,327. सिंहगड पुणे 2,57,856. 3,10,656. चालेल, पुढे चला. वायसीएम अहिल्यानगर 3,79,797. 4,89,157. एसएमबीटी 2,90,830. 4,27,645. त्याच्यानंतर कोणतं कॉलेज आहे? VVSDC अमरावती 3,29,168. 4,35,500. 4,35,422. ठीक आहे. कोणत्या कॉलेजचं हे? ठीक आहे. त्याच्यानंतर रणजित देशमुख डीसी हिंगणा रांगपूर 2,54,440. 2,97,845. ठीक आहे. कांबे डीसी अकोला 4,41,801. 4,68,265. ठीक आहे. त्याच्यानंतर एसडीकेएस डीसी नागपूर 3,06,892. 4,60,000.
625. त्याच्यानंतर CSMSS संभाजीनगर 2,33,161. शेवटच्या राऊंडचा कट ऑफ 3,21,592. ठीक आहे. त्याच्यानंतर MIDSR लातूरचा हा कॉलेज आहे, 2,71,101. 4,49,461. SDDC परभणी 4,33,437. 4,94,231. आदित्य 4,62,503. 5,10,946. क्लोजिंग रँक SC कॅटेगरी मधून असाल 5,10,946. च्या आत ऑल इंडिया रँक असेल, कुठं ना कुठं चान्सेस आहे याच्यावरती रँक असेल तुमचा, तर शेवटपर्यंत पण थांबून काही फायदा नाही BDS साठी. क्लिअर. ओके, चालेल. नांदेड 4,01,138. 4,94,780. चालेल. त्याच्यानंतर ST कॅटेगरी विद्यार्थी कॉलेज वाईज कट ऑफ बघत आहोत आपण. ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी बघून घ्या. GDC मुंबई 3,77,022. 5,53,208. शेवटच्या राऊंडचा कट ऑफ आहे हा GDC मुंबईचा. नायर 4,04,71. त्याच्यानंतर शेवटच्या राऊंडचा 4,42,239. GDC जळगाव 4,29,194. 4,95,129. लास्ट राऊंडचं. GDC नागपूर 3,74,644. 4,39,093. संभाजीनगर 4,40,969. 5,23,366. सॉरी. बघा, प्रायव्हेट कॉलेजेसचं कट ऑफ बघत आहोत आपण आता. मला पाणी पिऊ द्या थोडं, कारण मी एकच वन शॉर्ट मध्येच रेकॉर्ड करत असतो. हा, बघून घ्या तुम्ही. V पाटील DC सांगलीचं, MGVM DC नाशिकचं, YMT DC नवी मुंबई, लोहगड पुणे, संगमनेर PDU DC सोलापूर, ACPM तेरणा, MGM सिंहगड. ठीक आहे. त्याच्यानंतर योगिता DC, त्याच्यानंतर YCM DC अहिल्यानगर, SMBT नाशिक, अमरावती. बघून घ्या, एवढं थांबून बघून घ्या. चालेल. ओके. VJ कॅटेगरी बघा. GDC मुंबई 1,07,620. 1,60,728. नायर 1,13,180. 1,56,173. GDC जळगाव 3,66,840. 2,14,365. कसा वाढला कट ऑफ? का बरं वाढला? कोणी सांगू शकतं का? कट ऑफ याच्यामुळे वाढला की पहिल्या राऊंड मध्ये चॉईस फिलिंग मध्ये मिस्टेक केली. खूप साऱ्यांनी मिस्टेक केली. टाकलाच नाही तो कॉलेज. हा, आणि नंतर काय झालं मग? कट ऑफ त्याचा वाढला. काय झालं? वाढला का? हा. त्याच्यानंतर GDC नागपूर 1,46,838 आणि 5,77,837. संभाजीनगर 1,45,296. 1,73,990. बघा प्रायव्हेट. आता इथं फर्स्ट राऊंडचं आणि लास्ट राऊंडचं कट ऑफ का बरं नाही दिलेला? कारण ओपन कॅटेगरी सारखा गेलेला असेल म्हणून नाही दिलेलं. ठीक आहे, चालेल. MGVM DC नाशिक बघून घ्या एकदा. बघितलं? हे स्क्रीनशॉट काढून घ्या VJ कॅटेगरीसाठी. चालेल, पुढे चला. हे पण बघून घ्या एकदा. चालेल. NT1 साठी बघूया. तर GDC मुंबई 1,60,728. 1,65,022. नायर DC मुंबई 1,56,173. 2,07,502. GDC जळगाव 2,14,365. 2,14,365. नो चेंज. ठीक आहे, म्हणजे जो पहिला राऊंडचा कट ऑफ होता तो शेवटचा राऊंडचा आहे. GDC नागपूर 5,77,837. 5,77,837. संभाजीनगर 1,73,990. 1,73,990. नो चेंज. ओके, चालेल. फक्त कट ऑफ वाढत नसतो, कमी होत नसतो, कधी कधी वाढत पण असतो आणि कधी कधी सारखा पण जात असतो. हे समजणं अत्यंत गरजेचं. म्हणून म्हणत आहे, प्रत्येक वेळेस म्हणत आहे, चॉईस फिलिंग सगळ्यात महत्वाची. दुसरं काहीच महत्वाचं नाहीये काउन्सिलिंग मध्ये. काहीच महत्वाचं नाहीये. खरंच सांगत आहे, चॉईस फिलिंग बस. बघा NT
सांगलीचं काय आहे? 3,30,195, 3,30,195, नो चेंज. नाशिक 3,30,976, 3,30,976, नो चेंज. YMT मुंबई 2,50,313, 2,50,313, नो चेंज. हे चुकीचं बनवलं वाटतं यांनी. हो, याच्यामध्ये चुकीचं आहे. NTB साठी मी याला काय करेल, मॉडिफाय करून देईल जेव्हा विद्यार्थ्यांना देईल तेव्हा. ठीक आहे, चालेल. हा, त्याच्यानंतर NT2 GDC मुंबई 87,961, 1,32,664. नायर DC मुंबई 1,12,440, 1,19,879. कट ऑफ वाढला. वाढला का? हा. GDC जळगाव 1,60,696, 1,79,331. GDC नागपूर 1,19,755, 1,28,801. हे SML नाहीये बरं का, ऑल इंडिया रँक आहे, नाहीतर SML समजशाल. जी संभाजीनगर 1,10,706, 1,10,706, नो चेंज आलं इथं. चालेल. याच्यानंतर ओपन सारखा कट ऑफ गेलेला आहे. चालेल, बघून घ्या प्रायव्हेट कॉलेजचं. NT2 साठी म्हणजे NTCचं कट ऑफ मी मागच्या 3 वर्षापासून बघत आहे, ओपन सारखाच चाललेला आहे सगळ्या कॅटेगरी, म्हणजे सगळ्या कॉलेजेससाठी. MBBS, BDS, BAMS, BHMS, कुठं ना कुठं या कॅटेगरीसाठी जे विद्यार्थी आहे ते खूप जास्त मेहनत करू लागले. कॉंग्रॅच्युलेशन NT2, ओपन सारखं कट ऑफ केला तुम्ही. चालेल, बघायचं का पुढे चालायचं? चला, हे प्रायव्हेटचं आहे सगळं. ठीक आहे. NT3 GDC मुंबई 79,044, 1,11,384. नायर DC मुंबई 94,387, 94,387, नो चेंज. ठीक आहे, इथं नो चेंज आलं. GDC जळगाव नो चेंज 1,33,247. GDC नागपूर 2,01,16. त्याच्यानंतर 2,01,16. संभाजीनगर 93,334, 93,334. ठीक आहे, ओपन कॅटेगरी सारखं तुम्ही धरू शकता या कॅटेगरीला आपण. NT3 बघून घ्या एकदा, स्क्रीनशॉट मारून घ्या, मारायचं असेल तर. NT3 वाले विद्यार्थी. चला, ओबीसी GDC मुंबई 76,600, 1,04,401. नायर DC 80,559, 1,47,645. GDC जळगाव 1,13,713, 1,20,944. GDC नागपूर 81,454, त्याच्यासोबतच 1,25,446. GDC संभाजीनगर, ठीक आहे, 1,03,967, 1,11,596 ओबीसी साठी. हा, बघून घ्या. DC सांगली फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे 3,05,169 आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ 4,56,355. नाशिक MGBM DC नाशिकचं कॉलेज आहे 2,19,575. लास्ट राऊंडचा कट ऑफ 3,05,588. YMT DC नवी मुंबई 1,66,213, 2,36,947. DY पाटील DC लोहगाव 2,47,666, 3,94,269. SMBT DC संगमनेर 2,75,268. त्याच्यानंतर 3,71,833. PDU सोलापूर 3,84,604, 4,82,031. MRDC पुणे फर्स्ट राऊंडचा कट ऑफ नाही, सेकंड हे मायनॉरिटी कॉलेज आहे त्यामुळं नाही, फक्त मुस्लिम विद्यार्थी इथं ऍडमिशन घेऊ शकतात. ठीक आहे. कोरे DC कोल्हापूर 3,38,656, 3,38,85,601. ठीक आहे. ACPM धुले शेवटच्या राऊंडचा कट ऑफ 3,73,246. ठीक आहे, चालेल. पुढे बघा, हे बघा कॉलेजेस सगळे, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा पण. चालेल, आता SCBC कॅटेगरी आहे आपल्याकडं. SCBC कॅटेगरीमध्ये GDC मुंबई आहे सगळ्यात अगोदर 96,616 आणि शेवटच्या राऊंडचा कट ऑफ 4,80,546. SCBCचा कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे BDS साठी तो मागच्या 2 वर्षापासून घसरत आहे. ठीक आहे, मागच्या वर्षी खूप घसरला होता, यावेळेस माहित नाही काय होणार. आता तुम्ही खूप जास्त कन्फ्युज असाल की मला पण मग 4,80,546 मार्क असेल आणि मी SCBCचा कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर मला GDC मुंबई भेटेल का? अरे बावळ्यांनो, एकच लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला समजून सांगतोय. लास्ट राऊंडचा कट ऑफ आहे आणि काय झालं असेल ना की एखादा GDC मुंबईचा विद्यार्थी असेल, SCBCचा कॅन्डिडेटचा, त्याने स्ट्रे वॅकन्सी मध्ये कॉलेज सोडला असेल आणि 4,80,546 वाल्या विद्यार्थ्यांचा नसीब की त्याने तो कॉलेज टाकला असेल.
समजलं तुम्हाला? इथं काय गरजेचं आहे? चॉईस फिलिंग गरजेची आहे. म्हणून मी म्हणतो ना परत परत चॉईस फिलिंग. ओके. नायर डीसी मुंबई 84,111, 1,18,745. जीडीसी जळगाव 1,47,050, 1,70,685. जीडीसी नागपूर 1,09,263, 1,26,934. जीडीसी संभाजीनगर 1,01,051 आणि 1,21,718. आता जे पण एससीबीसीचे कॅन्डिडेट आहे ना ते मराठवाड्यात खूप जास्त आहे. तर त्या कारणामुळे तुम्हाला पण माहित असेल मराठवाड्यामध्येच एससीबीसीचे कॅन्डिडेट जास्त आहे. बाकीचे जेवढे मराठा समाज आहे त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट दुसऱ्यामध्ये भेटलेलं आहे, म्हणजे विदर्भ, हे तुम्हाला पण माहित असेल. करंट घडामोडी आहे. तर त्यामुळं संभाजीनगरचं जे कट ऑफ आहे तो खूप जास्त वाढलेला आहे बघा. सगळ्यांपेक्षा जास्त दिसत असेल तुम्हाला. का दिसत आहे? कारण एकच आहे, कारण जे मराठवाड्याचे विद्यार्थी आहे ते मराठा समाज हा मराठवाड्यामध्ये जास्त आहे आणि ते एससीबीसी पण मराठवाड्यामध्ये जास्त आहे. त्या कारणामुळे हा कट ऑफ वाढलेला दिसत आहे तुम्हाला. चालेल. व्ही पाटील 2,34,821, 3,80,836. नाशिक 2,25,182, 3,94,250. वायएमटीडीसी मुंबई 2,12,751, 5,05,913. ठीक आहे. क्लोजिंग रँक कुठे आहे यांची? ही आहे वाटतं क्लोजिंग रँक 5,32,000 है ना. चालेल. तर बघून घ्या आणि स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. चालेल. हा, ओपन कॅटेगरीसाठी बघून घ्या एकदा. हा, जर का तुमचा नंबर ओपन कॅटेगरी समजून घ्या, जर का हे ओपन कॅटेगरीमध्ये ईडब्ल्यूएच चे पण कॅन्डिडेट आल्या, ईडब्ल्यूएच चे पण कॅन्डिडेट आले. ओके, चालेल. बघून घ्या. जीडीसी मुंबई 50,160, 75,034. हा कट ऑफ आहे, म्हणजे ऑल इंडिया रँकचा कट ऑफ आहे. म्हणजे किती जास्त आहे तुम्हीच बघा. नायर डीसी मुंबई किती आहे? 50,101, 85,060. जीडीसी जळगाव 76,509 आणि 1,15,594. जीडीसी नागपूर 50,925, 99,343. जीडीसी संभाजीनगर 82,155 आणि 95,569. चालेल. प्रायव्हेट बीडीएस साठी, आता प्रायव्हेट बीडीएस साठी सुद्धा बघून घेऊया. तर 1,02,975, 3,99,306, 98,818. एमजीबीएम नाशिक साठी 41,000, 4,12,094. पण इथं तुम्हाला शेवटपर्यंत थांबावं लागेल. ठीक आहे, हे समजणं गरजेचं. शेवटचं कट ऑफ सांगत आहे शेवटच्या राऊंडचं, तर इथे शेवटपर्यंत थांबावं लागेल, रिक्स घेऊन जावं लागेल. नाही जरी लागलं तर कुठं ना कुठं आपण रिपीटची तयारी करावी लागेल, कारण यावेळेस नियम चेंज झालेले आहे. नियम काय चेंज आहे की जर का स्टे वॅकन्सी मध्ये कॉलेज लागला आणि तो सोडला तर तुम्हाला कुठं ना कुठं काय करावं लागेल, 2 वर्षाचा बॅन बसेल. तर तो पण गोष्ट लक्षात ठेवा. जशी जशी प्रोसेस पुढे चालेल मी तुम्हाला समजून सांगेल एक एक गोष्ट. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतर वायएमटीडीसी न्यू मुंबई 1,22,265 आणि 2,42,113. डीवाय पाटील लोहगाव 95,188, 3,01,84. एसएमबीटी संगमनेर 1,79,680, 4,50,807. तुम्हाला इथं समजत असेल, आता स्वतःला समजत असेल की हा कट ऑफ आहे, मागच्या वर्षीचा दाखवत आहे, माझा स्वतःचा कट ऑफ नाही. हा कुठून घेतलेला आहे? तर लिस्ट मधून घेतलेला आहे. कोणत्या लिस्ट मधून घेतलेला आहे? तर हेल्थ कोर्स सायन्स कट ऑफ येत असतो मागच्या वर्षीचा, त्याच्यामधून घेतलेला हा कट ऑफ आहे. तर तुम्हाला समजत असेल की जे चांगले कॉलेजेस आहेत त्यांचे मार्क खूप जास्त लागतात, कट ऑफ खूप जास्त जातात, त्या कॉलेजेसचे खूप जास्त जातात. तर ह्या चुका करू नका की सिलेक्टेड कॉलेजेस टाकले. बघा, मी परत परत सांगत आहे, चॉईस फिलिंग परफेक्ट करा. माझ्याकडून नाही करायची काही हरकत नाही, मला पस्तावा नाही त्या गोष्टीचा की तू माझ्याकडून नाही केली, दुसऱ्यांकडून केली. ज्यांच्याकडून करत आहात ना त्यांना विचारा तुम्ही सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मी तर ऑलरेडी क्लिअरच करत असतो, चिंता करायची गरज नाही. माझ्याकडून घेतली तर परफेक्टच राहणार. ठीक आहे. सोलापूर 1,18,062, 4,80,720. एमआरडीसी पुणे, हा ओपनचा कट ऑफ दिसला का तुम्हाला? आता जे पण मुस्लिम कॅन्डिडेट आहे बघून घ्या. ठीक आहे, तर 1,32,292, 3,95,633. ठीक आहे. हाच कॉलेज आहे का पण तो की दुसरा आहे? मला बघू द्या. मायनॉरिटी कॉलेज, हा इथं. चालेल, ठीक आहे, चालेल. कोरेडीसी कोल्हापूर 1,04,539, 4,13,197. एसीपीएम धुळे 1,19,228, 4,71,221. ठीक आहे. त्याच्यानंतर हाच कॉलेजचा कट ऑफ सगळ्यात कमी जात असतो. सॉरी, हा नाही, तो एक कोणतं कॉलेज आहे? हा, आदित्य वायसीडी बीड. तेरणा डीसी न्यू मुंबई काय आहे कट ऑफ?
82,485, फर्स्ट राऊंडचा लास्ट राऊंडचा 2,37,264. MGM मुंबई 95,252 आणि 1,39,172. सिंगळ पुणे 1,33,285, 3,24,324. योगिता DC खेड रत्नागिरी 1,66,774, 4,57,164. चालेल. त्याच्यानंतर YCM DC अहिल्यानगर 2,66,323. लास्ट राऊंडचा कट ऑफ 4,70,852. SMBT DC 3,89,021. VVS अमरावती 4,90,692. रणजित देशमुख, ठीक आहे, रणजित देशमुखला किती गेलेला आहे? कुठलचा कॉलेज आहे रणजित देशमुख? हिंगणा नागपूरचा आहे, 97,737. शेवटच्या राऊंडचा कट ऑफ 2,64,142. अरे हे काय झालं? वाव, चालेल. त्याच्यानंतर हे बघा, कांबळे DC अकोला कुठलचा आहे? 1,61,881. त्याच्यासोबतच 4,58,589. त्याच्यानंतर SDS नागपूर, ठीक आहे, 2,55,961. त्याच्यासोबतच 4,45,683. संभाजीनगर CSMSS 96,778, 2,29,061. लातूर 1,05,919, 4,01,937. SD परभणी, ठीक आहे, तर 1,75,644 आणि किती आहे तर 4,84,600. आदित्य AC बीड 2,31,076 आणि शेवटचा राऊंडचा कट ऑफ 5,84,024. हेडगेवार हिंगोली 3,38,433 आणि शेवटचा राऊंडचा कट ऑफ 5,02,686. नांदेड रूरल DC 1,78,471 आणि 4,94,604. ठीक आहे, चालेल. आता एक गोष्ट समजा इथं नक्की गरजेची आहे, ती गोष्ट समजणं काय आहे. तर जो पण कट ऑफ सांगितला मी हा 2025चा आहे. 2026चा कट ऑफ व्हॅरी करू शकतो, पण जास्त व्हॅरी करणार नाही. फर्स्ट राऊंडचा कट ऑफ बघायचा आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ बघायचा. ज्याच्यामध्ये आहात तुम्ही एकदम काठोकाठ मध्ये किंवा याच्यामध्ये लाय करत आहात तर चान्सेस खूप जास्त आहे. फर्स्ट राऊंडच्या कट ऑफ पेक्षा कमी रँक आहे खूप जास्त, तर मग MBBS साठी ट्राय करा, ठीक आहे. आणि 100% BDS तो कॉलेज लागणारच जर का फर्स्ट राऊंडच्या कमी रँक असेल तर, ठीक आहे. ओके, लास्ट राऊंडच्या कट ऑफ पेक्षा जास्त रँक असेल किंवा लास्ट राऊंड पर्यंत असेल, रिक्स घेऊ नका. ऑप्शन बी रेडी ठेवा. ऑप्शन बी मध्ये तुमचं काय काय असू शकतं? रिपीट किंवा BHMS किंवा मॅनेजमेंटची ऍडमिशन सुद्धा आपण करून देत असतो. नक्कीच तुम्ही 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आणि सगळ्या कॉलेजचं मी कट ऑफ डिस्कस केलेला आहे या व्हिडिओमध्ये. सो धन्यवाद. आणि सगळे व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. त्याच्यासोबतच हा व्हिडिओ 10,000 पर्यंत न्या, जेणेकरून जे पुढचे व्हिडिओ राहणार आहे म्हणजे राऊंडचे, त्याचे पण कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज मी कट ऑफ तुम्हाला देणार आहे, ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.